हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 24 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. दया अँड कश्मा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1 फ्रॉम द फॉलोइंग. आता इथं तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्यांचा रेशो 1:1 आहे, म्हणजे इक्वल आहे. हे लक्षात ठेवा. 1:1 म्हणतात, कधी कधी इक्वल लिहितात. तर इक्वली म्हणलं तरी 1:1 आणि 1:1 म्हणलं तरी इक्वलीच आहे. ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे त्यांनी, तर एक ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे, म्हणजे बनवायचं आहे. हा ट्रायल बॅलन्स दिला आहे आणि खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली. याच्यावरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स रीड करूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. तर आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट रीड करून त्याचे स्टार इथं करून घ्यायचे आहेत. आपण पहिलं बघू इथं कुठले ॲटम कोणकोणत्या अकाउंटला जातात आणि पेन्सिलने तिथं आपण नोट करून ठेवूया. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातो. ओपनिंग आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. अजून एक लॉजिक मी सांगते तुम्हाला, नेहमी लक्षात ठेवा. जे पण हे डेबिट बॅलन्स आहेत, एक तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटलाच जाणार. फक्त अपवाद आहेत ड्रॉईंग आणि परचेज रिटर्न आणि सेल्स रिटर्न. हे एवढं जर अपवाद सोडलं, तुम्हाला मी इथं लिहून देते बघा तुमच्या लक्षात राहण्यासाठी. डेबिट बॅलन्स आहेत, म्हणजे हा डेबिट बॅलन्स एक तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला अँड बॅलन्स शीटच्या ॲसेटला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ह्याचं पोस्टिंग होतं, म्हणजे ॲसेट साईड. तर ॲसेट साईड इथपर्यंत हे लक्षात ठेवायचं. हे जो डेबिट बॅलन्स आहेत ह्याचं पोस्टिंग एक तर ते ट्रेडिंगच्या डेबिटलाच होणार किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच होणार किंवा ॲसेटला होणार. ह्या तिघांमध्येच कुठंतरी पोस्टिंग होणार आहे. आणि ह्याला अपवाद कोण आहे, तर ड्रॉईंग, परचेज रिटर्न आणि सेल्स रिटर्न. हे जर 3 अपवाद सोडले तर हा रूल तुमचा प्रत्येक ॲटमसाठी फॉलो होणार आहे. मग क्रेडिटला काय येतं, तर जे क्रेडिट बॅलन्स आहेत, इथं जे क्रेडिट बॅलन्स दिलेत, तर ते एकतर ट्रेडिंगच्या क्रेडिटलाच जाणार आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. लायबिलिटी साईडला. तर ह्याच्याशिवाय ते दुसरी कुठं पोस्ट होणार नाहीत, हे अपवाद सोडला तर. म्हणजे हे 3 अपवाद आहेत आणि बाकी सगळं तुमचा रूल लक्षात ठेवा. डेबिटचे डेबिटलाच जाणार आहेत किंवा ॲसेटला, क्रेडिटचे क्रेडिटलाच जाणार आहेत किंवा लायबिलिटीला. तर हे लॉजिक चांगलं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पोस्टिंग करणं सोपं जाईल. आता मी तर डेबिट क्रेडिट लिहिणार नाही, कारण आपल्याला कळालं डेबिट बॅलन्स एकतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा ॲसेटलाच पोस्ट होतात. आपल्याला इथं 3 अपवाद आहेत, एक ड्रॉईंग, परचेज रिटर्न अँड सेल्स रिटर्न सोडून बाकी सगळ्याचं पोस्टिंग रूलप्रमाणे होणार आहे. तर बघा, डेबिट बॅलन्स स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला, नुसतं तुम्ही इथं टी लिहिलं तरी चालेल. बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे, वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंगच्या डेबिटला, सन्ड्री डेटर्स ॲसेटला, बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, परचेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला, मोटार कार ॲसेटला, मशिनरी ॲसेटला, ऑडिट फी प्रॉफिट अँड लॉसला, सेल्स रिटर्न. बघा, मी तुम्हाला म्हणलं अपवाद आहे, तर आता नेहमी तो उलट होतं, म्हणजे डेबिटचा बॅलन्स क्रेडिटला जातो, म्हणून हा काय होणार आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला जाणार आहे. त्याच्यानंतर डिस्काउंट. आता इथं बघा, नीट लक्षात ठेवा, मी काय सांगितलं की जो पण तुमचा डेबिट बॅलन्स आहे तो डेबिटलाच राहणार आहे. म्हणजे कोणाच्या डेबिटला, ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तर हा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण डिस्काउंट हा एक्सपेन्सेस आहे, सेल्सशी रिलेटेड आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसला येतो. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेबिटचा डेबिटलाच राहणार आहे.
प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बिल्डिंग ॲसेटला, कॅश ॲट बँक ॲसेटला, इन्व्हेस्टमेंट ह्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे, ह्याला स्टार करा. आणि काय करायचं आहे, हे जेव्हा आपण पोस्टिंग करू तेव्हा ह्याची ॲडजस्टमेंट पण लगेच करणार आहोत. जेव्हा पण तुम्हाला 10% किंवा ब्रॅकेटमध्ये असं काहीतरी दिलं असेल किंवा पर्सेंटेज दिला असेल तर समजायचं की ती हिडन ॲडजस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला येणार आहे. आणि त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months ह्याला पण ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट आहे, ह्याला स्टार करून घ्या. हे येणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, रॉयल्टी ट्रेडिंगच्या डेबिटला. जर्नल रिझर्व लायबिलिटीला. आता बघा ह्या साईडचे जे बॅलन्स आपण पोस्ट करतोय एकतर ते ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला येणार आहे. तर ऑल टाईप्स ऑफ रिझर्व हे ओनरला दिलं जातं बिझनेसमधून, म्हणून जनरल रिझर्व लायबिलिटीला येतो. कॅपिटल लायबिलिटीला, क्रेडिटर्स लायबिलिटीला. RDD स्किप करायचा, त्याचं पोस्टिंग करायचं नाही. का करायचं नाही ते मी सांगेन नंतर तुम्हाला. नेहमी जेव्हा पण तुमच्या ट्रायल बॅलन्सला RDD दिसला की त्याचं पोस्टिंग कुठेही करू नका, फक्त स्किप करा. होणार आहेच पोस्टिंग पण ॲडजस्टमेंट नंतर. जेव्हा पण ह्याच्यावर सन्ड्री डेटर्सवर ॲडजस्टमेंट असेल आणि ते ॲडजस्टमेंट केल्यानंतर सन्ड्री डेटर्सच्या ॲडजस्टमेंट झाल्यानंतर, म्हणजे सन्ड्री डेटर्सवर कधी बॅड डेट्स RDD जे पण काय असेल ते केल्यानंतर मग आपण काय करणार आहोत, हे RDDचं पोस्टिंग करणार आहोत. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, हे सगळे आता क्रेडिटला जातील. आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे कोणाचा तरी मजुरी द्यायची आहे, पगार द्यायचा राहिलेला आहे, देणं आहे, म्हणून ते लायबिलिटीला. परचेज रिटर्न बघा अपवाद आहे, आपण मगाशीच बघितलं, तर हा अपवाद आहे. मग हे उलट करायचं, क्रेडिटला दिलं आहे तर ते डेबिटला लिहायचं, ह्याच्या उलट. हा नियमात बसत नाही म्हणून ह्याला रेसिप्रोकल करायचं, उलट करायचं. हा जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, कारण क्रेडिट बॅलन्स आहे तर क्रेडिटला, डेबिट बॅलन्स असेल तर डेबिटला. हे झालं पोस्टिंग. आता आपण ॲडजस्टमेंट रीड करूया. क्लोजिंग स्टॉकचा कुठेही स्टार करायचा नाही, कारण तो कोणत्याही आयटममध्ये ॲड होत नाही किंवा लेस होत नाही. तो शो होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला अँड बॅलन्स शीटला. तर तुम्हाला इथं लिहायचं असेल तर लिहून ठेवू शकता, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला. डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट द रेट ऑफ 5% अँड 3% रिस्पेक्टिवली. आता बिल्डिंग बघा कुठं आहे, बिल्डिंग तुमची इथं आहे, ह्याला स्टार करून ठेवा. आपण त्याला डेप्रिशिएशन आहे, डेप्रिशिएशन आपण पर्टिक्युलर ॲसेटमधून लेस करतो. सेकंड इफेक्ट हा लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो करणार आहोत. बिल्डिंग अँड मशिनरी दोघाला काय करा, स्टार करा, कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल ऑफ ₹3000. आता एक लॉजिक लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला इन्क्लूड हा वर्ड येईल त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्ही ज्या ॲटममध्ये तो इन्क्लूड झालेला आहे त्याच्यातून लेस करायचं. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही शिकत आहात तोपर्यंत ज्या ॲटममध्ये ॲड झाले त्याच्यातून लेस करायचं. कशात ॲड झालेलं आहे, बिल्स रिसिवेबलमध्ये इन्क्लूड झालं म्हणजे ॲड झालेलं आहे. तर बिल्स रिसिवेबलला स्टार करा, कुठं आहे बघा बिल्स रिसिवेबल, हां इथं आहे, ह्याला स्टार करा. मग एक इफेक्ट झाला, बिल्स रिसिवेबलमध्ये इन्क्लूड झाले, त्याच्यातून आपण लेस करणार आहोत. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटलाच होणार आहे आणि तो होणार आहे सन्ड्री डेटर्समध्ये ॲड होणार आहे. तर सन्ड्री डेटर्स बघा इथं आहे, त्याच्यावर एक स्टार करा, सन्ड्री डेटर्सला एक स्टार करा. त्याच्यानंतर आहे गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये एंट्री झालेली नाही, पण दयाने पर्सनल यूजसाठी स्वतःसाठी ₹1000चा गुड्स टेकन केलेला आहे. म्हणजे गुड्स गोज आउट झाला फ्रॉम बिझनेसमधून, म्हणून काय होणार आहे, गुड्स गेला की आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला शो करतो. आणि दुसरा इफेक्ट आहे, आज आपल्याला इथं कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट ओपन करणार नाही, तर मग काय होणार आहे, कॅपिटलमधून लेस होणार आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमधून ॲज अ ड्रॉईंग म्हणून आपण ₹1000 लेस करणार आहोत. आणि हे ॲडजस्टमेंट मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, त्या पहा. पुढची ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ 1800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आता बॅड डेट्स राईट ऑफ झालेले आहेत अँड मेंटेन झालेला आहे RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर आता इथं बॅड डेट्समध्ये हे न्यू बॅड डेट्स काय होतील, ॲड होतील. आणि राईट ऑफ झालं म्हणजे काय झालं की तुमचं जे तुम्हाला मिळणार होते पैसे ते मिळणार नाहीत, म्हणून तुमचा बॅड डेट्स म्हणजे लॉस वाढला, म्हणून आपण बॅड डेट्समध्ये ॲड करणार आहोत. पहिले कोणीतरी ₹1000 बुडवले
आणि वर्षभरामध्ये जेव्हा आपण अकाउंट क्लोज करायला गेलो तेव्हा आपल्या लक्षात आलं की अजून 1800 रुपीज अजून कोणीतरी बुडवले, म्हणजे टोटल लॉस तुमचा वाढलेला आहे म्हणून ॲड करायचा आहे. आणि मग 2 ॲडजस्टमेंट आहेत ह्या. तर बघा, एक तर बॅड डेट्समध्ये ॲड होईल आणि संडे डेटर्समधून लेस होईल. मग संडे डेटर्सला पण एक स्टार करा आणि बॅड डेट्सला पण एक स्टार करा. आणि त्याच्या पुढे सांगितलं आहे अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन संडे डेटर्स. तर ह्याचा पण इफेक्ट 2 होणार आहेत. एक होणार आहे ह्या बॅड डेट्समध्ये, म्हणून ह्या बॅड डेट्सला एक स्टार करा आणि संडे डेटर्सला एक स्टार करा. आता लक्षात ठेवा, बॅड डेट्सला 2 स्टार आलेत आणि हा RDD ह्या बॅड डेट्समध्ये ॲड तरी लेस होणार आहे. हा RDD काय होणार आहे, लेस होणार आहे, म्हणून ह्याला एक स्टार करून ठेवा. आता ह्याला स्टार करा आणि कशाचा स्टार केला, पण ह्याचा स्टार इथं केला, म्हणजे बॅड डेट्सला 3 स्टार आले, संडे डेटर्सला 3 स्टार आले, बिल्स रिसिवेबलला 1 स्टार आला. 1 स्टार म्हणजे एक ॲडजस्टमेंट. संडे डेटर्सवर 3 ॲडजस्टमेंट आहेत, बॅड डेट्सवर 3 ॲडजस्टमेंट आहेत, मशिनरीवर 1 ॲडजस्टमेंट आहे, बिल्डिंगवर 1 ॲडजस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंटवर 1 हिडन ॲडजस्टमेंट आहे, ॲडव्हर्टाइजमेंटवर 1 हिडन ॲडजस्टमेंट आहे. अजून पुढं बघू आपण. गुड्स ऑफ ₹6000 वेअर सोल्ड. 6000 रुपीजचा गुड्स आपण सोल्ड केला आहे, बट नॉट एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. पण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये त्याची एंट्री झालेली नाही. मग काय झालं, अकाउंट्समध्ये एंट्री नाही केली, याचा अर्थ आहे ते अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. तुम्ही हवं तर इथं लिहून ठेवा, अनरेकॉर्डेड सेल्स. हे काय सोल्ड केला म्हणून हे अनरेकॉर्डेड, रेकॉर्ड नाही झालं बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये, म्हणून याला आपण म्हणतो अनरेकॉर्डेड सेल्स. पण सेल्समध्ये, विक्रीमध्ये वाढ झाली, कारण तुम्ही मार्चपर्यंत सेल्स केलेले होते 2,85,500 रुपीजचे. अजून मार्च एंडिंगला तुम्ही 6,000 रुपीजचे सेल केलेले आहेत, म्हणजे टोटल सेल्स तुमचे वाढलेले आहेत, म्हणून आपण सेल्समध्ये ॲड करणार आहोत. आणि मग देणं पण वाढलं, आता मिळणार पण वाढले. म्हणजे काय झालं की ज्यांना तुम्ही उधारीवर माल विकलाय त्यांच्या ते 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. मग कुणाला माल विकतो आपण, डेटर्सला. गुड्स सोल्ड करतो आणि क्रेडिट, म्हणून ह्याला अजून एक स्टार करा. संडे डेटर्सला 4 स्टार आले, म्हणजे संडे डेटर्सला 4 ॲडजस्टमेंट आहेत. आता एक महत्त्वाची टिप, ती महत्त्वाची टिप अशी आहे, तुम्ही ती नोटच करून ठेवा, कारण ते एक्झामच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहे. तर बघा, संडे डेटर्सना एकूण 5 ॲडजस्टमेंट असतात. संडे डेटर्स तुम्हाला माहिती आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲसेट साईडला असतात, कारण हे आपलं काय आहे, ॲसेट आहे, म्हणजे आपले पैसे कोणाजवळ तरी आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. मग आपण संडे डेटर्स बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला असतात, हे लक्षात ठेवा. मग संडे डेटर्सवर एकूण 5 ॲडजस्टमेंट आहेत. त्या 5 ॲडजस्टमेंट मी तुम्हाला इथं लिहून देते. संडे डेटर्स बघा, संडे डेटर्स त्याच्यामध्ये पहिलं ॲड करायचं. 2 ॲडजस्टमेंट ॲड होतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करायचे. ॲड केल्यानंतर ही अमाऊंट येईल. परत ॲड करायचं डिसऑनर बिल्स रिसिवेबल. डिसऑनर बिल्स रिसिवेबल हे लक्षातच ठेवा. हे ॲड केल्यानंतर खाली अमाऊंट येईल. ह्या अमाऊंटमधून आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं आहे बॅड डेट्स. हे सिक्वेन्स विसरू नका. बॅड डेट्स लेस केल्यानंतर खाली ही अमाऊंट येईल. तर आता ह्या अमाऊंटवर, ह्याला मी गोल करते रेड पेननी, ह्या अमाऊंटवर आपल्याला RDD काढायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि तो पण लेस होतो RDD. तुम्ही म्हणाल ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असतं की डेटर्सवर काढा, म्हणून तुम्ही ह्या डेटर्सवर काढू नका. तर कशावर काढा की बॅड डेट्स लेस करून जी खाली अमाऊंट येते ह्या अमाऊंटवर तुम्हाला RDD काढायचा आहे. जो सांगितलं असेल 5%, 10% काय सांगितलं असेल तो ह्या अमाऊंटवर काढायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग सगळ्यात शेवटी लेस होतो, थांबा 1 मिनिट, हे RDD लेस केल्यानंतर खाली एक अमाऊंट येते. आता ह्या अमाऊंटवर आपल्याला डिस्काउंट द्यायचा आहे. तर ह्या अमाऊंटवर आपण काय करतो, लेस डिस्काउंट म्हणतो त्याला. लेस डिस्काउंट. डिस्काउंट ऑन डेटर्स. कशावर काढायचा, तर ह्या अमाऊंटवर काढायचा आणि तो लेस करून मग तुमच्या अमाऊंट आउटरला येईल.
ही बॅलन्स शीटच्या ॲसेटला असतात. सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करायचे आहेत अनरेकॉर्डेड सेल्स, ॲड करायचं आहे डिसऑनर बिल. पहिलं ॲड करायचं आहे, सिक्वेन्स असाच आला पाहिजे, आणि मग बॅड डेट्स, आणि मग RDD, आणि मग डिस्काउंट. आता फॉर एक्झाम्पल यातला जर एखादा ॲटम नसेल तर मग आता समजा अनरेकॉर्डेड सेल्स नाहीत आणि डिसऑनर बिल आहे तर एकच घ्या. समजा इथं बॅड डेट्स आहेत आणि डिस्काउंट वगैरे नाही तर इथपर्यंतच घ्या, या अमाऊंट बाहेर काढा. हळूहळू तुमच्या लक्षात येईल. पण हा सिक्वेन्समध्ये तुम्ही चांगला लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला आज सांगते परत तुम्हाला सांगितलं जाईलच असं नाही, तर हे लिहून ठेवा आणि हे लॉजिक पण लिहून ठेवा. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करणं इझी जाईल. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आता सिक्वेन्सनुसार बघा, आता इथं नीट काळजीपूर्वक बघा, आपण काय केलं, सिक्वेन्स लावला. तर पहिलं काय होणार आहे, हे अनरेकॉर्डेड सेल्स आहेत, हे पहिले ॲड होतील. हे 6,000 रुपये, हे जे 6,000 रुपये आहेत ही पहिली ॲडजस्टमेंट होईल. म्हणजे डेटर्सवर ही पहिली ॲडजस्टमेंट होईल. नंतर तुमचं डिसऑनर बिलची ही दुसरी ॲडजस्टमेंट होईल, ही पहिली, ही दुसरी, आणि नंतर बॅड डेटची तिसरी, आणि RDDची चौथी. असं 4 नंबर तुमच्या सिक्वेन्सनी करायचं आहे. चुकूनसुद्धा तुम्ही वळीनं करू नका, जशा ॲडजस्टमेंट दिले तशा करू नका सन्ड्री डेटर्सच्या बाबतीत. तर आपण नेक्स्ट बघूया. आता काय करायचं, आपण क्वेश्चन रीड केला, स्टार करून घेतले. आता आपण क्वेश्चन सॉल्व करायला घ्यायचा. तुम्ही पहिलं काय करायचं आहे, व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. पहिलं वर लिहायचं, इन द बुक्स ऑफ दया अँड कश्मा ट्रेडिंग. मी काय केलेलं आहे, 3 वेगवेगळे अकाउंट ओपन केलेत आणि तुम्ही पण असेच 3 वेगळे करायचे. एकत्र करू नका. कंबाईन केलं तर काय होतं की बुक्समध्ये काय करतात, प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग हे 2 अकाउंट कंबाईन करतात. पण त्याचा प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करायला जातो, बोर्डाचे पेपर वगैरे मोठे असतील तर मग ते एका पेजवर बसत नाही आणि मग तुम्हाला ना क्लोज करायला अवघड जातं, जागा राहत नाही. मग तुम्हाला अर्धं पुढं जातं किंवा मग ते आखलेलं असतो पुढं बॅलन्स शीट, खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणून काय करा, ट्रेडिंग अकाउंट वेगळा क्रिएट करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेगळा क्रिएट करा, आणि बॅलन्स शीट वेगळी क्रिएट करा. तर मी काय केलं, पहिला ट्रेडिंग अकाउंट ओपन केला. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज पर्टिक्युलर्स हे तुम्हाला माहीत आहे. डेबिट क्रेडिट असं मी आखून घेतलं. इथं घेतलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. डेबिट क्रेडिट टाकायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर आहे बॅलन्स शीट हा अकाउंट नसतो, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट, म्हणून इथं लिहिलं बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड ह्याला डेबिट क्रेडिट नसतं. अजून एक लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरमध्ये फिलअपसाठी असं येतं की बॅलन्स शीट इज अ डॅश, तर बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट हे लिहायला विसरू नका. आणि कधी कधी असं विचारतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ डॅश अकाउंट, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. कधी विचारतात, ट्रेडिंग अकाउंट इज अ डॅश अकाउंट, तर ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हे लिहायला विसरू नका. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नॉमिनल असतात आणि बॅलन्स शीट तुमची स्टेटमेंट असते. तर आता आपण काय करायचं आहे, पोस्टिंगला सुरुवात करायची आहे. आता मला प्रत्येक वेळेस तुम्हाला क्वेश्चन दाखवणं थोडं इम्पॉसिबल होईल, तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर बुक मी साईटला ठेवलेला आहे, आपण बघून करायचं आहे. पहिला आहे स्टॉक असतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत टू स्टॉक. डेबिटला लिहिताना टू लिहितो, क्रेडिटला लिहिताना बाय लिहितो. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला क्वेश्चन दिसेलच असं नाही, तर तुम्ही तुमचं बुक ओपन करून घ्या आणि मग क्वेश्चन सॉल्व करायला घ्या, मग तुम्हाला इझी होईल. तर स्टॉक आहे 65,000. आउटरला असतो नेहमी ओपनिंग स्टॉक, आउटर कॉलममध्ये पुट करायचा. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल, आणि त्याला स्टार केलेलं आहे, हे पण विसरायचं नाही. बिल्स रिसिवेबल आपल्या ॲसेटला असतं, तुम्ही वळीनं जरी पोस्टिंग करत गेला तरी चालेल. बिल्स रिसिवेबल ज्याला स्टार केला आहे तो आपल्याला आतमध्ये लिहायचा आहे, इनर कॉलममध्ये 28,000, आणि ह्याच्या खाली आहे ना आपल्याला एक लाईन सोडायची आहे, कारण त्याला मी डॉट दिला, कारण त्याच्यामध्ये डिसऑनर बिल्स रिसिवेबल आपण लेस करणार आहोत त्याच्यामधून, म्हणून. तर मी एक डॉट सोडला, एक डॉट केला त्याच्या खाली, कारण मला कळत नाही कधी कधी, मग आपण काय करतो गडबडीत एक लाईन न सोडता डायरेक्ट नेक्स्ट आयटमचं पोस्टिंग करतो. आपण सगळ्यात पहिलं पोस्टिंग करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे वेजेस अँड सॅलरी 9,000 वेजेस अँड सॅलरी. तर इथं परचेजेस वगैरे घेतो स्टॉकच्या खाली, आणि परचेजेस आहेत त्यामुळे आपण काय करू, वेजेस अँड सॅलरी थोडं खाली घेऊया. इथं मी घेते टू वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी आहे 9,000,
मला वाटतं त्याला स्टार वगैरे नाही, म्हणून आपण ते आउटर कॉलममध्ये लिहिणार आहोत. वेजेस अँड सॅलरी 9000. फक्त अमाऊंट लिहिताना एकाखाली एक लिहा, म्हणजे तुम्हाला क्लोज करताना इझी जाईल. म्हणजे तुम्ही प्लेस त्याची चेंज करू नका. म्हणजे 3 झिरो खाली 3 झिरो येऊ द्या. युनिट, टेन्स, 1000, 1000 अशी प्लेस व्हॅल्यू त्याची चेंज नका करू. सन्ड्री डेटर्स इज ॲन ॲसेट. ॲसेटला इथं आपण एक लाईन सोडलेली आहे, त्याच्याखाली लिहिणार आहोत सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सची व्हॅल्यू आहे 1,32,500. आता ह्याच्यावर लक्षात ठेवा किती स्टार आहेत, 4 स्टार आहेत. म्हणजे एक ॲडजस्टमेंट असेल तर नीट लक्षात ठेवा, एक ॲडजस्टमेंट असेल तर एक लाईन सोडायची, 2 ॲडजस्टमेंट असतील तर 3 लाईन. म्हणजे एक लाईन आपल्याला एक्स्ट्रा सोडायची आहे. कारण आपण काय करणार आहोत, किती लाईन आपल्याला एक्स्ट्रा सोडायचे ते 1 2 3 4 4 आहेत. तर तुम्हाला त्याच्यापेक्षा 4 म्हणजे जवळजवळ ना तुम्हाला 4 तर ॲटम तुमचे ॲडलेस होणार आहेत. आणि वर 3 लाईन एक्स्ट्रा सोडायच्या आहेत. 4 आणि 3 4 आणि 3 7 लाईन. तर तुम्ही 8 सोडल्या तरी चालतील, दुप्पट सोडल्या तरी चालतील. जेवढे स्टार आहे त्याच्या दुप्पट लाईन सोडा. 1 2 3 4 5 6 7 7 सोडल्या तरी चालतील, कारण आपण परत शेवटचा ॲड करून बाहेर काढतो म्हणून. 7 पाहिजे तर तुमच्या माहितीसाठी मी एक एक्स्ट्रा पण सोडते. थोडी जागा राहिली तरी चालेल, पण कमी पडायला नको म्हणून मी इथं 8 लाईन सोडलेल्या आहेत. 8 डॉट दिले कारण 4 ॲडजस्टमेंट आहेत. म्हणजे अमाऊंट आपल्याला लक्षात येईल तुमच्या ॲड केल्यानंतर खाली एक लाईन जाते म्हणून. त्याच्यानंतर आहेत बॅड डेट्स. बॅड डेट्स येणार आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर नेहमी लक्षात ठेवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला एक वरची लाईन आहे ती स्किप करायची. कारण कधी ग्रॉस प्रॉफिट येतो का ग्रॉस लॉस येतो आपल्याला माहिती नसतं. म्हणून काय करायचं, पहिली एक लाईन डेबिटची पण आणि क्रेडिटची पण स्किप करून द्यायची. त्याच्याखाली लिहा तुम्ही बॅड डेट्स. बॅड डेट्सची अमाऊंट आहे 1000 आणि त्याच्यावर 3 स्टार आहेत. 3 इनरला लिहिली का तर ते त्याच्या ॲडजस्टमेंट आहे. 3 स्टार आहेत म्हणजे तुम्ही 6 लाईन म्हणजे 5 लाईन तरी कमीत कमी सोडा. म्हणजे एक लाईन फक्त कमी करायची. 3 स्टार असतील तर त्याच्या दुप्पट 6 लाईन, 6मधून एक लेस करायचं, कारण आपण शेवटची अमाऊंट बाहेर काढतो म्हणून. तर तुम्हाला 5 लाईन लागणार आहेत. 1 2 3 स्टार आहेत. 1 2 3 4 5. तुम्ही 6 जरी सोडल्या तरी चालेल. म्हणून मी म्हणलं वेगवेगळ्या पेजवर तुम्ही अकाउंट ओपन करा. जागा राहिली मध्ये तरी चालेल, पण खिचडी नको. त्याच्यानंतर आहे परचेजेस 1,48,000. परचेजेस स्टॉकच्या खाली असतात. इथं लिहा परचेजेस. त्याला पण ॲडजस्टमेंट आहे 1,48,000. ॲडजस्टमेंट म्हणण्यापेक्षा त्याला रिटर्न्स आहेत, परचेज रिटर्न. आपण त्याला पण स्टार करून ठेवू. सेल्स रिटर्न पण आहेत आणि परचेज रिटर्न्स पण आहेत. म्हणजे तुम्हाला एक लाईन सोडायचं कळेल म्हणून आपण ह्याला स्टार करू, कारण दोन्ही आहेत. सेल्स रिटर्न पण आहेत, परचेज रिटर्न पण आहेत. मला वाटते सेल्स रिटर्न पण आहेत. हां आहेत. तर ते काय करूया आपण, त्याच्यासाठी स्टार करून ठेवू, म्हणजे लक्षात येतं की एक लाईन सोडायची आहे. मग आपण काय केलं, परचेजेस इनर कॉलममध्ये लिहिले 1,48,000. त्याच्यानंतर आहे मोटार कार. डेटर्सच्या खाली आपण डॉट दिलेला आहे, त्याच्याखाली मोटार कार. मोटार कार अमाऊंट आहे 68,000 आउटर कॉलममध्ये. त्याच्यानंतर आहे मशिनरी. मशिनरीला एक स्टार आहे म्हणून आतमध्ये लिहिणार आहे 1,14,800. आतमध्ये त्याला एक स्टार आहे, एकच लाईन स्किप करा. आता तुम्ही म्हणाल मॅडम दुप्पट तुम्ही बोलला. दुप्पट नाही, कारण एक स्टार असेल तर एकच लाईन, 2 स्टार असतील तर 3 लाईन असं. तर आपण एक स्टार आहे म्हणून एक लाईन स्किप केली. त्याच्यानंतर आहे ऑडिट फीज. ऑडिट फीज येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथपर्यंत आपण डॉट दिलेले आहेत. टू ऑडिट फीज. ऑडिट फीजची अमाऊंट आहे 1,200 आणि त्याला स्टार नाही म्हणून ते बाहेर येतील 1,200. त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न. सेल्समधून लेस होतात, म्हणजे इथं ना ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लिहायचं आहे. पहिलं सेल्स लिहून ठेवायचं, सेल्स, आणि मग त्याच्यातून लेस होणार आहे सेल्स रिटर्न.
असं आपल्याला माहिती नाही, अजून सेल्स आपल्याला माहिती नाहीत. तर सेल्स रिटर्न आहे 2000, ते आपल्याला माहिती आहे म्हणून आपण इथं लिहूया 2000. आणि सेल्सला ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याच्यामध्ये अजून एक अनरेकॉर्डेड सेल्स ॲड होणार आहेत, म्हणून आपण हे आतमध्येच येणार आहे, नंतर पण येईल तुमच्या लक्षात. सेल्स रिटर्न नंतर आहे डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट. अमाऊंट आहे डिस्काउंटची 2300. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग, ॲसेटला मशिनरीच्या खाली एक लाईन सोडायची आहे. नंतर काय आहे बिल्डिंग. बिल्डिंगची अमाऊंट आहे 75,000 इनर कॉलममध्ये, कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. लगेच खाली एक डॉट देऊन ठेवायचा म्हणजे लक्षात राहतं. त्याच्यानंतर आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक 12,000 आउटरला, कारण ह्याला स्टार नाही. 10% इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट आहे 20,000. आपण ह्याच्यावर लगेच ॲडजस्टमेंट करूया, कारण नंतर आपल्या लक्षात राहत नाही म्हणून. तर मग ही कशी ॲडजस्टमेंट करायची आहे? 10 इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही बँकेत पैसे ठेवलेले आहे 20,000 आणि बँकेनं सांगितले तुम्हाला 10% इंटरेस्ट मिळणार आहे. पैसे इन्व्हेस्ट केलेत बँकेत. तर मग काय होईल बघा, इन्व्हेस्टमेंटच्या अमाऊंटवर 10% काढायचं. आता तुम्हाला लॉजिक पण सांगते मी. 10% 2,000 रुपये इंटरेस्ट, याचा अर्थ आहे आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. हे इन्कम आहे म्हणून तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला एक जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये ॲड होणार आहे. याचा अर्थ 20,000 रुपये तुम्ही बँकेत ठेवले, 2,000 रुपये इंटरेस्ट मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला टोटल किती मिळणार? 22,000 मिळणार, म्हणून ॲड करणार आहोत आपण. आता नेहमीच लक्षात ठेवा, 10% सांगितलं ना, 10% काढा. तर हे 20,000 आहेत, त्याच्यावरचा फक्त एक झिरो झाकायचा तुमच्या बोटाने किंवा त्याला एक कट करायचं, म्हणजे 10% निघतं. म्हणजे 10% निघालं किती अमाऊंट आली? 2,000. हे लॉजिक आहे तुम्हाला. आणि 5% काढायचं असेल तर ह्याच्या हाफ करायचं. तर मग 2,000 आपण ॲड करणार आहोत. ॲड का करतोय? कारण इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. किती मिळणार आहे? 2,000 रुपये. 2,000. टोटल किती मिळणार आपल्याला? 22,000. ह्याचा सेकंड इफेक्ट, हिडन ॲडजस्टमेंट असली तरी त्याचे 2 इफेक्ट होतात. ॲडजस्टमेंट म्हणलं की कमीत कमी 2 इफेक्ट, जास्तीत जास्त 3 इफेक्ट होतात. तर मग हे इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे, म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इन्कम आहे. एक लाईनवर स्किप करायची आहे. खाली लिहायचं आहे आपल्याला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि जी तुम्ही अमाऊंट फाइंड केली ती चुकून तुम्ही 22 लिहाल तर 22,000 नाही, 2,000 रुपये लिहायचं आहे आपल्याला, कारण 2,000 रुपये व्याज मिळणार आहे. तर किती बघायचं ॲडजस्टमेंट काय आहे? तर सांगितलं 10% इन्व्हेस्टमेंटवर 10% म्हणजे व्याजाचा दर सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला 2,000 रुपये इंटरेस्ट मिळणार आहे. तर 2,000 रुपये जे आपण ॲड किंवा लेस करतो ह्या अमाऊंटचे 2 इफेक्ट होतात. चुकून तुम्ही वरची अमाऊंट घ्याल किंवा खालची घ्याल तसं करायचं नाही. जी अमाऊंट तुम्ही ॲड किंवा लेस करताय त्याचे 2 इफेक्ट होतात. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 9 मंथ्स. आता इथे एक तुम्ही चांगलं लॉजिक लक्षात ठेवा. 9 मंथ्स, 9 महिन्याचं ॲडव्हर्टाइजमेंटचे एवढे पैसे दिलेत. आता इथं 9 मंथ्स दिलं आहे आणि आपण अकाउंटिंग करतो 12 महिन्याचं, म्हणजे एका वर्षाचं फायनल अकाउंट असतं. म्हणून आपण म्हणतो इयर एंडेड. वर लिहिताना लिहितो बघा काय लिहितो? इयर एंडेड, म्हणजे एका वर्षाचं आपण अकाउंटिंग करतो. आणि 9 मंथ्स त्यांनी काय सांगितले? 9 महिन्याचे एवढे पैसे दिले. आता विचार करा, 9 महिन्याचे दिले. एका वर्षात किती महिने असतात? 12 महिने असतात. त्यातले 9 महिन्याचे दिले, म्हणजे 3 महिन्याचे अजून ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे द्यायचे राहिलेत म्हणजे आउटस्टँडिंग आहे. हे लक्षात ठेवा. आउटस्टँडिंगचा अर्थ आहे देणं बाकी आहे, द्यायचे राहिलेले आहेत. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? तर मी तुम्हाला इथं वर्किंग नोट करून दाखवते. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 9 मंथ्स. आता कसं काढायचं बघा. हे जे 4,500 आहे त्याला डिवाइड बाय 9 मंथ जे दिलेले आहेत महिने
9 मंथ्सनी डिवाइड करायचं, म्हणजे 9 5 जा 45, 500 रुपीज आले. हे पर मंथ आलं, पर मंथ. एका महिन्याचा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे पर मंथ, म्हणजे 500 रुपये एका महिन्याला. एका महिन्याला 500 रुपये. तर किती बघा, 9 महिन्याचा आपण ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे दिलेत. राहिले किती, एका वर्षात 12 महिने असतात. 9 महिन्याचे पैसे दिले, म्हणजे 3 महिने 3 मंथचे द्यायचे राहिलेत. एका महिन्याला 500 रुपये, मग 3 महिन्याला किती, 500 इंटू 3 मंथ, 3 मंथ्स. 5 3 जा 15, 1 2 2 0, 500 रुपये. म्हणजे काय आहे, हे आउटस्टँडिंग आहे, द्यायचं राहिलं आहे. नेहमी लक्षात ठेवा, कधी कधी सांगतात इयर देतात, मंथ दिलं, मंथ असेल तर ते आउटस्टँडिंगच आहे हे लक्षात ठेवा. पण किती, 12 महिन्यापेक्षा कमी मंथ पाहिजे. 13 महिने दिले तर मग नाही. तर एका वर्षात 12 महिने असतात. 12 महिन्यापेक्षा कमी मंथ दिले असतील तर ते आउटस्टँडिंग आहे, आणि इयर असेल तर प्रीपेड असतं. हे वाक्य तुम्ही नोट करून ठेवा. तर आउटस्टँडिंग किती आलं, 1500. ॲडव्हर्टाइजमेंट कुठं असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग इथं आपण लिहिणार आहोत टू ॲडव्हर्टाइजमेंट 4500. ॲड आउटस्टँडिंग 1500. बाहेर येतील 6000. 6000 दोघांचं ॲड केलं. आता ह्याचा दुसरा इफेक्ट होणार आहे. आता तुम्हाला अजून एक लॉजिक सांगते, खूप लॉजिक आहे. आता बघा, तुम्ही जेव्हा पण ना ॲड कराल त्याचा इफेक्ट सरळ होतो. म्हणजे सरळ म्हणजे काय, तर आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खाली, मी इथं जर बॅलन्स शीट प्रिपेअर केली असती इथून खाली, तर मग सरळ म्हणजे तुमच्या लायबिलिटीला आलं असतं. आणि नेहमी लक्षात ठेवा, जे पण तुम्ही ॲड करता ना त्याचा इफेक्ट दुसऱ्या अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला होताना सरळ होतो, आउटस्टँडिंग. आणि जे लेस करतात त्याचा इफेक्ट क्रॉस होतो. म्हणजे जर समजा तुम्ही लेस केलं असतं तर ते ॲसेटला गेलं असतं. ॲड केलं, जर ह्याच्या खाली बॅलन्स शीट मी ड्रॉ केली असती, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवते थांबा. जर समजा मी इथं असं असतं की इथं बॅलन्स शीट असती ह्याच्या खाली, ह्या अकाउंटच्या खाली, तर मग काय झालं असतं, ह्या साईडला माझी ॲसेट्स, इकडं ॲसेट आहे आणि इकडं लायबिलिटी आहे. तर आउटस्टँडिंगचा इफेक्ट सरळ म्हणजे इथं होतो. आणि जर समजा लेस केलं असतं तर त्याचा इफेक्ट प्रिपेड असतं, तर मग त्याचा इफेक्ट इकडं झाला असता. प्रिपेड म्हणजे लेस केलं की इफेक्ट त्याचा क्रॉस होतो, हे लक्षात ठेवा. लेस केलं की इफेक्ट क्रॉस, आणि ॲड केलं की इफेक्ट सरळ. आणि ॲड का करतोय, कारण टोटल ॲडव्हर्टाइजमेंटचा एका वर्षाचा खर्च 6000 आहे म्हणून. तर ह्याचा सेकंड इफेक्ट करायला विसरू नका. सेकंड इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. थोडी वर जागा सोडा, इथं आपण थोडं खाली घेऊया. आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 1500. इथं वर जागा का सोडली, कारण इथं कॅपिटल येणार आहे, परत ड्रॉइंग त्याच्यामधून लेस होणार आहे. मग प्रॉफिट आला तर नेट प्रॉफिट ॲड होईल, लॉस आला तर लेस होईल, आणि मग बाहेर अमाऊंट येईल. म्हणून मी थोडीशी वर जागा सोडली. तुम्ही पण 4-5 वेळी सोडल्या, थोडा डिस्टन्स राहिला तरी काही हरकत नाही, पण थोडी जागा सोडून करा. त्याच्यानंतर आहे रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू रॉयल्टीज अमाऊंट किती आहे, अमाऊंट आहे 3000. तर आता आपलं डेबिटचं पोस्टिंग झालेलं आहे. क्रेडिटला आपण पोस्टिंग करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, क्रेडिटचा बॅलन्स आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला पोस्ट होणार आहे. तर जर्नल रिझर्व लायबिलिटीला, मग आपण जर्नल रिझर्व लिहूया. अमाऊंट आहे 14500 जर्नल रिझर्व. याच्यावर लिहिते मी 14500, 14500. तुम्ही खाली घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर आहे कॅपिटलमध्ये वर लिहायचं आहे. वर आपण लिहूया कॅपिटल अकाउंट.
कॅपिटल अकाउंट्स 2 आहेत. एक आहे दया आणि दयाचं कॅपिटल आहे 1,60,000 1,60,000 आणि त्याच्या खाली आहे कश्मा कश्माचं आहे 1,20,000. दोघींना थोडं थोडं डिस्टन्स ठेवा आणि मग लिहा. कश्मा 1,20,000. त्याच्यानंतर क्रेडिटर्स लायबिलिटीला क्रेडिटर्स ह्याला काय स्टार नाही आहे म्हणून आउटरला येईल 98,000. त्याच्यानंतर RDD. आता RDD आपण स्किप केला आहे. आत्ता पण आपण स्किपच करणार आहोत. याचा अर्थ कायमचं स्किप नाही करणार आपण. ती RDDची ॲडजस्टमेंट झाली ही 5 नंबरची की मग तो आपण काय करणार आहोत बॅड डेट्समधून लेस करणार आहोत. बॅड डेट्समधून लेस करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण कधी कधी तो डेबिटला येतो, कधी क्रेडिटला येतो. क्वेश्चन येईल तसं मी तुम्हाला पुढं सांगत जाईन. सेल्स आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 2,85,500 2,85,500. एकदा चेक करते अमाऊंट 2,85,500. ठीक आहे. ह्याच्यामधून हे सेल्स रिटर्न लेस करूया म्हणजे इथे येईल 2,83,500. लेस करून घेतले सेल्स रिटर्न. अगोदरच आपण पोस्ट केलेले होते ते लेस केले. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग वेजेस लायबिलिटीला आता इथं नाव लिहावं लागतं आउटस्टँडिंग वेजेस वगैरे. का लिहितोय आपण नाव? कारण कळायला पाहिजे की कोणाचं देणं राहिलेलं आहे. तर आहे 700. त्याच्यानंतर आहे परचेज रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला लेस परचेज रिटर्न रिटर्न्स 4,000 मायनस करून लगेच बाहेर काढा. बाहेर येईल 10,800. थांबा माझा एक 0 जास्त झाला असं वाटतं. परचेजेस किती आहेत मला बघू द्या. सॉरी 1,40,000. हां हे बरोबर आहे. हे मायनस करायला चुकलं माझं. 1 मिनिट. इथं थोडं कमी जागा झालेली आहे म्हणून दाखवते तुम्हाला. 1,48,000 मायनस 4,000 1,44,000 येणार आहे. 1,44,000 1,44,000. आता बरोबर आहे. म्हणजे लगेच लक्षात आलं म्हणून बरं, नाही तर पुढं खूप प्रॉब्लेम झाला असता. परचेजेस आहेत 1,48,000 लेस 4,000. अमाऊंट आहे 1,44,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिस्काउंट. क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिटलाच लिहिणार आहोत आपण. इथं लिहिणार आहोत बाय डिस्काउंट. डिस्काउंट दोन्हीकडे आलं बघा. एक डेबिटचा डेबिटला, क्रेडिटचा क्रेडिटला. अमाऊंट आहे डिस्काउंटची 1,800. आपण बघून सगळं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट करणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ₹40,000. एक इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. पण सेल्स खाली आपल्याला अजून अनरेकॉर्डेड सेल्स लिहायचे आहेत. तर एक लाईन सोडा, 1-2 लाईन सोडल्या तरी चालतील. इथं आपण लिहिणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक 40,000 आउटरला 40,000. आणि दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आपण इथं लिहिणार आहोत क्लोजिंग स्टॉक 40,000. 2 इफेक्ट झाले. पहिली ॲडजस्टमेंट संपली. आता दुसरी बघा इथं दिले डेप्रिशिएशन बिल्डिंग अँड मशिनरी. म्हणजे बिल्डिंगवर 5% आणि मशिनरीवर 3%. पहिलं नाव पहिला अमाऊंट, दुसरं नाव दुसरा अमाऊंट. तर पहिली आहे 5%. 5% कशावर काढायचे आहे? बिल्डिंगवर. तर इथं लेस आपण इथं आहेच बघा. इथंच लगेच लिहायचं लेस डेप्रिसिएशन. तुम्ही 5% लिहिलं तरी चालेल. आता तुम्हाला इथं मी काढून दाखवते.
दोन्ही पद्धती, एक लॉजिक पण सांगते आणि कसं काढायचं ते पण सांगते. 75,000 इंटू 5%. 5% सांगितलेलं आहे, इथं 5% आहे. मग कसं होईल बघा, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. 5 झिरोचा 0, 5 5 किंवा तुम्ही असं नाही जमलं तर तुम्ही असं पण करू शकता. 5 झिरोचा 0, 5 5 25, कॅरी झाले 2, 5 7 35 प्लस 2 37, 7 5 35, 3750. कळालं का बघा, हे आहे डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंगवर एवढं डेप्रिसिएशन येईल. आता लॉजिक काय, लॉजिक कसं काढायचं तर 75,000 ह्याच्यावर 10% काढलं, 10% कसं निघतं, 1 झिरो कट केलं की 10% निघतं. 10च्या हाफ किती, 5%, 5%. मग ह्याच्या हाफ करायचं, ह्याला 2ने डिवाईड करायचं, म्हणजे ह्याच्या हाफ करायचं, म्हणजे ह्याला 2ने डिवाईड करायचं, म्हणजे किती येतं बघा. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1 राहिले, 2 7 जा 14, 1 राहिले, 2 5 जा 10 आणि 0, म्हणजे 3750. असं पण तुम्ही काढू शकता किंवा असं काढू शकता. एक कुठली तरी मेथड तुम्ही फॉलो करा. ही पण सोपी आहे आणि ही पण सोपी आहे. तर आलं डेप्रिशिएशन, आलं किती बघा, 3750. लेस करायचं आहे, परत चूक करू नका, नाहीतर मग तुमची अमाऊंट चुकेल. 75,000 मायनस 3750. 0 5 5 5 आणि 5 10चे 0 ह्याच्याला 7 आणि 1 8 9 10 10चे 0 ह्याच्याला 1 4 1 5, 71,250. 71,250 बिल्डिंगची अमाऊंट आलेली आहे. आता आपल्याला मशिनरीचं काढायचं आहे. मशिनरीवर 3%. मशिनरीची व्हॅल्यू आहे इथं बघा, मशिनरी आहे. आता मशिनरीचं आपण कॅल्क्युलेशन करतोय. पाहिजे तर मी इथं लिहिते मशिनरी, MERY. मशिनरी आहे 1,14,800. त्याच्यावर 3% सांगितले, 3%. ह्याला एकच मेथड फॉलो करा. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, म्हणजे 1148 इंटू 3, म्हणजे 1148 इंटू 3, 1148 इंटू 3, 8 3 24, 4 हातच्याले 2, 8 4 4 8 4 3 12 13 14, 4 हातच्याला 1 3 1 3 आणि 1 4 आणि 3, म्हणजे 3444. तर हे आहे डेप्रिशिएशन ऑन मशिनरी. मशिनरीचं डेप्रिशिएशन लेस करायचं आहे. तुम्ही असं पण लिहू शकता बघा, इथं 3% डेप्रिशिएशन 3,444. आता हे मायनस करून बाहेर काढायचं आहे. व्यवस्थित करा. 1,14,800 ही वरची अमाऊंट, त्याच्यातून ही मायनस करायची आहे. 3,444. आता माझी मेथड तुम्हाला फॉलो करायची असेल तर करा. मी या 4मध्ये किती ॲड केल्यानंतर 0 येतो, म्हणजे ह्या 4मध्ये मी 6 ॲड केले की 0 म्हणजे 10 येतं. म्हणजे इथं मी लिहिणार 6 4 10चे 0, आणि जो हा 1 आहे तो मी इथं कॅरी करणार आहे. 4 + 1 5. 5मध्ये किती ॲड केल्यानंतर 0 येणार आहे, म्हणजे 5, म्हणजे इथं आलं 10. म्हणजे मी इथं लिहिलं 5 + 5 10, 10चा 0 कॅरी झाला 1, इथं झाले 5. 8मधून 5 गेले, 3 राहिले, 4मधून 3 गेले, 1 राहिले, 1 1, 1,11,356. मशिनरी 1,11,356. 1,11,356 एवढी अमाऊंट आली. ठीक आहे, मशिनरी झालं. त्याच्यानंतरची नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे, ह्याचा दुसरा इफेक्ट राहिला. दुसरा इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथं लिहिणार आहोत आपण डेप्रिसिएशन. तुम्ही असं पण लिहू शकता, DV ऑन मशिनरी किंवा बिल्डिंग. बिल्डिंगची आपण इथं काढलेली आहे बघा, इथं बिल्डिंगची अमाऊंट काढली होती 3,750. तुम्ही बाहेर असं पण लिहू शकता. 2 मेथड्स आहेत, पण कुठली पण तुम्ही फॉलो करू शकता. डेप्रिशिएशन ऑन मशिनरी. मशिनरीवरचं डेप्रिशिएशन आहे 3,444.
बघा इथं आपण कॅल्क्युलेशन केलं होतं. तर हे होतं बिल्डिंगचं आणि ही आहे मशिनरीचं. लिहिलं झालं. डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट झाली. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लूड. ह्याला आपण 2 नंबर टाकला, ह्याला थांबायचं. तिसरीला पण थांबायचं. एक बघा ही ॲडजस्टमेंट होणार आहे 1, 2 आणि 3. त्याच्या अगोदर आपण 4 नंबरची करून घेऊया आणि मग या वळीनं वेगवेगळ्या आहे म्हणजे 3 ॲडजस्टमेंट नंतर करूया. तरी 4 नंबरच्या अगोदर करूया. गुड्स वर्थ ₹1000 टेकन फॉर दया फॉर पर्सनल यूज. कुणी टेकन केलं आहे तर दयानं. कशासाठी तर पर्सनल यूजसाठी. म्हणजे हे ड्रॉइंग आहे. तर हे ड्रॉइंग काय करायचं आहे कॅपिटलमधून लेस करायचं आहे आणि गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज म्हणजे आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येईल. तुम्ही इथं लिहिणार आहात बाय दया गुड्स असं पण म्हणू शकता गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज आणि दयाचं नाव टाकू शकता. गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. ब्रॅकेटमध्ये लिहूया आपण दया. दया किती अमाऊंट आहे इथं 1000. तर इथं लिहिणार आहोत आपण गुड्स टेकन केला 1000 रुपयाचा दयाने. मग काय करायचं आहे कॅपिटलमधून तिच्याच कॅपिटलमधून दयाच्या चुकूनसुद्धा कश्माच्या कॅपिटलमधून लेस करू नका. तर दयाच्या कॅपिटलमधून लेस करा. त्याला नाव द्या ड्रॉइंग्स 1000 आणि 1000 मायनस केलं की खाली येईल 1,59,000. हे तिथं लिहून ठेवा. 2 इफेक्ट झाले. एक कॅपिटलमधून आपण लेस केलं आणि दुसरं आपण शो केलं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर आता ही पण झाली. ह्या वरच्या 1 झाली 2 झाली 4 झाल्या. आता ह्याला आपण जे नंबर लिहून ठेवलेले आहेत पेन्सिलने ती पहिली 6 नंबरची करायची आहे. गुड्स फॉर 6000 वेअर सोल्ड बट नॉट एंटर्ड एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये एंट्री झालेली नाही. गुड्स सोल्ड केलेला आहे. तर आपण काय करणार आहोत सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करणार आहोत. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स अमाऊंट आहे 6000. ॲड करून खाली घ्या 500 7 2 8 1,83,500. ह्याचा सेकंड इफेक्ट होतो सेल्समध्ये ॲड होणार आहे. मग आपण इथं जागा सोडलेली होती बघा सेल्सच्या खाली ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला अनरेकॉर्डेड सेल्स किती आहे तिथं 6000. बाहेर काढा किती येतं आहे बघा 500. इथं वर लिहिलं तरी चालेल इथं लिहिलं तरी चालेल 500 7 3 9 8 2,89,500. तर हे झाले अनरेकॉर्डेड सेलची दोन्ही ॲडजस्टमेंट झाल्या. एक आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला डेटर्समध्ये ॲड केले आणि सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समध्ये ॲड केले कारण एकूण विक्री किती आणि एकूण देणं किती हे कळण्यासाठी. तर आता तुम्ही पेन्सिलनी तर टिक करू शकता. ही 6 नंबरची झाली 4 नंबरची झाली 2 नंबरची झाली 1 नंबरची झाली. आता आपण नंबर दिलेले आहेत बघा 3 नंबरच्या समोर तुम्ही 2 आकडा टाकलेला आहे. तर आता हे ॲड करायचं आहे 3000 डेटर्समध्ये. तर डेटर्समध्ये ॲड होईल डिसऑनर बिल्स रिसिवेबल. डिसऑनर बिल्स रिसिवेबल अमाऊंट आहे 3000 आणि ती अमाऊंट आपण ॲड करून खाली घेणार आहोत. किती येते बघा इथं 500 500 8 3 11 3 1 4 1,41,500. तर डिसऑनर बिलाचा इफेक्ट बॅलन्स शीटलाच होतो आणि सांगितलं त्यांनी इन्क्लूड म्हटलं की आपल्याला बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचं आहे. त्याचा दुसरा इफेक्ट बिल्स रिसिवेबल ॲसेटलाच आहेत. त्याच्यातून आपण म्हणणार आहोत डिसऑनर बिल अमाऊंट आहे 3000 लेस करून बाहेर येईल 25,000.
लेस करून बाहेर आलं 28,000मधून 28,000 मायनस 3,000 इज इक्वल टू 25,000. ही पण झाली आता ॲडजस्टमेंट आपली बिल्स रिसिवेबलची. आता एकच राहिली, राईट ऑफ 1,800 ॲज अ बॅड डेट्स. आता ह्याच्यात 2 ॲडजस्टमेंट आहेत. तर बॅड डेट्समध्ये काय करायचं आहे, हे पहिले जे आपण पोस्टिंग केलेलं होतं ते ओल्ड बॅड डेट्स होते. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये न्यू बॅड डेट्स ॲड करायचे आहेत. ॲड बॅड डेट्स, तुम्ही त्याला फर्दर बॅड डेट्स पण म्हणू शकता, पण हे सोपं आहे. बॅड डेट्स आणि न्यू म्हणायचं आहे आणि अमाऊंट आहे त्याची बॅड डेट्सची 1,800. ॲड करून आतमध्ये घ्या 2,800. आता आपल्याला ह्याचा दुसरा इफेक्ट होणार आहे, सन्ड्री डेटर्समधून लेस होणार आहे. सिक्वेन्स मी तुम्हाला मागाशी लिहून दिलेला होता बघा. असं होतं की पहिलं सन्ड्री डेटर्स, अनरेकॉर्डेड सेल्स, डिसऑनर बिल हे ॲड केलं की अमाऊंट आली, त्याच्यामधून बॅड डेट्स लेस करणार आहोत. म्हणून आपण इथं लिहितोय सन्ड्री डेटर्समधून इथं लेस बॅड डेट्स 1,800. 1,800 लेस करून आतमध्येच ठेवायचं आहे. 8 आणि 8 16, 8 आणि 7 15, 5 7 1 आणि 1 2, म्हणजे किती येते 2 8 9 10 नाही 9 येईल इथं. 9 10 11 9 आहे इथं. 11 1 म्हणजे 3, 1,39,700. 1,39,700. आता आपण बघूया पुढं काय येतं. 1,39,700 आहे. तुम्हाला दिसत नसेल तर नीट बघा, इथं 9 आहे. 1,39,700. आता आपल्याला काय करायचं आहे, हे महत्त्वाचे अमाऊंट आहे. तर ह्याच्यामधून हे बॅड डेट्सचे 2 इफेक्ट झाले. पुढं सांगितलं आहे अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर ह्याच्यावर आपल्याला RDD काढायचा आहे आणि तो लेस करायचा आहे. RDD त्याला म्हणायचं आहे न्यू. ॲडजस्टमेंटमध्ये जे दिलेलं असतं ते न्यू असतं. तर बघा मी इथं तुम्हाला वर्किंग करून दाखवते. 1,39,700 वर किती पर्सेंट सांगितलं आहे, तर 5%. तर 5% ह्या अमाऊंटवर काढायचं आहे मी, म्हणून तर दाखवलं. तर बघा ही जी अमाऊंट येते बॅड डेट्स लेस करून त्याच्यावर RDD काढायचं आहे. ह्याच्यावर 5%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 1,397 इंटू 5. 5 7 35, 5 9 45, 46 47 48, 5 5 3 15, 15 4 19, 5 1 5 1 6, 6,985. आपण काय करू, इथं लिहूया 6,985. आता आपल्याला ही बाहेर काढायची आहे. व्यवस्थित करूया. तिथं मी केल्यामुळे थोडं घाण झालं. आपण इथं व्यवस्थित करूया. 6,985. मी कसं करते बघा, ह्या 5मध्ये किती ॲड केल्यानंतर 0 येतं, तर 5. 5 + 5 10, 10चा 0 कॅरी झाला 1. 8 + 1 9, 9 + 1 10, 10चा 0 कॅरी झाला 1. 9 + 1 10, 10 + 7 10 + 7 17, 17चा 7 कॅरी झाला 1. 6 + 1 7, 7 8 9 आणि 3 आणि 1. 1,32,750. तुम्हाला जसं जमेल तसं करा. 1,32,750. हे झाले आपली डेटर्सची अमाऊंट. आता आपली डेटर्सची ॲडजस्टमेंट इथले एक इफेक्ट झाला. RDDचा दुसरा इफेक्ट राहिलेला आहे. तर ह्या बॅड डेट्समध्ये पण ॲड करायचं आहे न्यू RDD न्यू म्हणजे ॲडजस्टमेंटमधला अमाऊंट किती काढली होती आपण इथं, तर 6,985. 5 8 17 8 आणि 1 9, 9,000. आता हे मी इनरला का लिहिलं, कारण आपण एक RDD स्किप केलेला आहे. हा ओल्ड असतो, नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आपण तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला दिलेला असेल तर तो ओल्ड असतो. तुम्ही पाहिजे तर इथं ओल्ड लिहा आणि ॲडजस्टमेंटमध्ये असतं ते न्यू असतं. तर हा ॲडजस्टमेंटमधला आपण जो काढला 5% तो होता न्यू. हा आहे ओल्ड आहे 1,800 आणि ओल्ड RDD नेहमी लेस होतो.
हे लक्षात ठेवा. बॅड डेट्समध्ये सगळं ॲड होतं आणि फक्त न्यू RDD ओल्ड RDD लेस होतो. लेस RDD ओल्ड अमाऊंट आहे 1800. लेस करून बाहेर काढा. 85 9 8 17 7 4 1 7. बघा बरं बरोबर आहे का, एकदा चेक करून बघा कॅल्सीवर. मला असं वाटतं बरोबर असायला पाहिजे. आता आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट आपल्या बरोबर असतील असं गृहीत धरते मी. काय राहिले का चेक करते आणि सगळ्या अमाऊंट बाहेर आलेत का चेक करून क्लोज करायचं आहे. तर ही बाहेर आहे, ह्याच्यातून ही बाहेर आहे हे पण बाहेर आहे. चुकून एखादी अमाऊंट आत राहते तर हे बॅड डेट्स बाहेर आले, हे आलं बाहेर आहे. चेक करते मी फक्त. हे आहे, हे पण आहे, हे पण आहे. फक्त कॅपिटल आतमध्ये राहिलं आहे, बाकी सगळं बाहेर काढलेलं आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्या बुक्सचं काम संपलेलं आहे. बुक्स मी साईडला ठेवते. आता आपण क्लोज करणार आहोत. क्लोज करताना काय करायचं, पहिला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. बघायचं ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडची टोटल जास्त आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं पण करू शकता, दोन्ही साईडची टोटल करून पण करू शकता. आता थोडंसं मी कॅल्सीवर दाखवते, पण तुम्ही ना हाताने करायचं आहे, कारण आपला व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी करते. नाहीतर मग मला हाताने पण लवकर होतं, पण तुम्हाला समजणार नाही. म्हणून मी काय करते, कॅल्सीवर तुम्हाला थोडंसं दाखवते. 2,89,500 प्लस 40,000 प्लस 1,000 टोटल आली. क्रेडिट साईडची कसं क्लोज करायचं ते दाखवते. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल आहे, क्रेडिट साईडची टोटल आहे 3,30,500 क्रेडिट साईडची टोटल. आता आपण डेबिटची करू. $65,000 प्लस 1,44,000 प्लस 9,000 प्लस 3,000 टोटल आली. डेबिट साईडची टोटल आहे 2,21,000. ह्या दोघांना आपण मायनस करू, किती येतं आहे बघू. 9 1 10 0 हात 4 1 3 0 1,09,500. ह्याला म्हणायचं ग्रॉस प्रॉफिट, GP ग्रॉस प्रॉफिट. तर आपण नाही तर पोस्ट करूया. मी थोडं कॅल्सी केलं, बट तुम्हाला कॅल्सी अलाउड नाही आहे, तुम्हाला हातानेच करायला यायला पाहिजे. जी मोठी साईड आहे ती दोन्हीकडे लिहायची आहे आपल्याला. 3,30,500 दोन्हीकडं पण लिहून घेऊया आपण. 3,30,500 आणि जो डिफरन्स आला हा ग्रॉस प्रॉफिट आहे, म्हणून डेबिटला येईल. कारण जेव्हा क्रेडिट साईड मोठी असते, ज्या साईडला डिफरन्स येतो, ही साईड कमी आहे, म्हणून ग्रॉस प्रॉफिट आला 1,09,500. आता जर तुम्ही ह्याची टोटल केली तर बरोबर एवढीच येणार. म्हणजे जी साईड छोटी आहे त्या साईडला आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे. कोणती साईड छोटी आहे, कमी कोणती आहे, डेबिट साईड. म्हणून डेबिटला लिहिलं आपण ग्रॉस प्रॉफिट CD म्हणजे क्लोजिंग किंवा कॅरीड डाऊन पण म्हणतात त्याला. तर मग हा डेबिटला आला तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं. इकडं 2, इकडं लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट. BD म्हणायचं. ब्रॉड डाऊन केला, मागील पुढं ओढून घेतला, 1,09,500. आता आपल्याला ह्या पण अकाउंटला क्लोज करायचं आहे. ह्या अकाउंटला क्लोज करताना बघायचं की डिफरन्स किती येतो आहे. तर आपण क्रेडिटची टोटल करूया पहिली. मी कॅल्सीवर करते, बट तुम्हाला कॅल्सी अलाउड नाही आहे. 1,05,000 प्लस 2,000 प्लस 1,800 1,13,000 क्रेडिटची टोटल आहे. 1,13,300 ही क्रेडिटची टोटल आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची टोटल. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटची करूया. 7,985 प्लस 1,200 प्लस 2,300 प्लस 6,000 प्लस 3,750 प्लस 3,444
तर टोटल आली त्याची 24,679 मायनस करूया आपण दोघांचं. आता तुम्हाला ही डेबिटची टोटल आहे, ह्या दोघांचं आपल्याला मायनस करायचं आहे. 1,13,300 मायनस 24,679. तर हा आहे. कुठल्या साईडला कमी पडलं तर डेबिट साईड छोटी आहे, म्हणजे डेबिटला येणार आहे जो डिफरन्स आला किती 88,621. हा नेट प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट. तर हा आहे नेट प्रॉफिट. आपण इथं लिहिणार आहोत टू नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिट. आता आपल्याला थोडंसं इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. नेट प्रॉफिट मग दयाला किती, दया अँड कश्मा, दया अँड कश्मा. आणि मग इथं येणार आहे 88,621. ह्याला काय करायचं, इक्वली आहे. त्यांचा रेशो काय सांगितलं आहे बघा, इक्वली म्हणजे 1:1. मग काय करायचं आहे, दयाला कसा वाटायचा आहे 88,621 इंटू हा दयाचा रेशो 1 आणि या दोघांचं ॲड करायचं 1 आणि 1 म्हणजे ह्या दोघांचं ॲड केलं की येतं 2 डिवाइड बाय 2. म्हणजे काय येणार आहे, ह्याला असं येईल बघा 88,000 इंटू 1 तेवढंच येणार आहे आणि डिवाइड बाय 2. तर आन्सर आलं 44,310.5 आणि एवढाच कश्माला पण येणार आहे. म्हणून कश्मा 88,621 इंटू हा कश्माचा रेशो आहे 1 डिवाइड बाय 2. तर अमाऊंट येणार आहे 44,310.5. आता बघा 0.5 म्हणजे 1 रुपया अर्धा झाला, 50 पैसे आले. तर 50 पैसे तर मार्केटमध्ये नाही आहेत. मग काय करा, ह्या दोघातल्या एकीला कोणाला तरी इथं 1 रुपया जास्त द्या. म्हणजे शेवटचे 10 आहेत, कोणाला तरी 11 द्या, कोणालाही द्या. आपण काय करू, दयाला देऊ किंवा कश्माला. तुम्हाला आता 50 पैसे आहेत, कोणाला तरी एकाला घ्यावेच लागणार आहेत, कोणाला पण द्या. तर आपण काय करू, दयाला देऊ 1 रुपया एक्स्ट्रा. म्हणजे काय करायचं बघा, दयाची अमाऊंट आहे ह्याच्यात 1 रुपया ॲड करायचा, हे 50 पैसे निघून जातील. 1 1 3 4 4 म्हणजे 310 होते. आपण 44,310 होते, आपण 44,311 दिले. तर मग काय करायचं आहे, हा आला नेट प्रॉफिट. आपण इथं लिहिणार आहोत 44,311 रुपये दयाला आणि 44,310 रुपये कश्माला. मग हा काय करायचा आहे, नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. पण ह्याची टोटल मला अगोदर करून घेऊ द्या. 1,13,300, 1,13,300 ही टोटल. आता आपला प्रॉफिट अँड लॉस क्लोज झाला, नेट प्रॉफिट आला. हा जो नेट प्रॉफिट आहे हा कॅपिटलमध्ये ॲड होणार आहे. तर मग कॅपिटलमध्ये दयाच्या आपण इथं ॲड करू, ॲड नेट प्रॉफिट. अमाऊंट आहे 44,311. तर थोडी गर्दी झालीच तरी एवढी जागा सोडून पण 1,59,000 प्लस 44,311. अमाऊंट येणार आहे बाहेर दयाची 2,03,311. आता आपण कश्माचा पण नेट प्रॉफिट ॲड करू, ॲड नेट प्रॉफिट. कश्माचा आहे 44,310. तर तिचा ॲड करू, हे सोपं आहे 310 तरी पण करूया कॅल्सीवर. 1,20,000 प्लस 44,310. अमाऊंट आली 1,64,310. आता आपण काय करू, हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची टोटल करू. दोन्ही साईड इक्वल यायला पाहिजे तर आपला आन्सर बरोबर आहे. तर आता ऑलरेडी हे अमाऊंट आहे, ह्याच्यातच वरचं ॲड करते 2,03,311. 2,03,311 प्लस 14,500 प्लस 1,500 प्लस 98,000 प्लस 700. अमाऊंट आलेली आहे
4,82,321. आता ॲसेटची येते का बघू आपण. 25,000 प्लस 1,32,715 प्लस 68,000 प्लस 1,11,356 प्लस 71,250 प्लस 12,000 प्लस 22,000 प्लस 40,000. Amount is correct. 4,82,321. बॅलन्स शीटची ॲसेट आणि लायबिलिटी साईड इक्वल आलेली आहे. तर तुम्हाला जर समजा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला खूप सारे लॉजिक आणि सोप्या पद्धतीनं शिकवणार आहे. तर हा माझा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.